आज बनवते आहे आंब्याची बर्फी. तर घरात खूप सारे आंबे पडले होते, तर घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही आंब्याची बर्फी सर्वांनाच आवडते. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण बघा. तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी 1 वाटी ओला नारळ घेतला आहे, त्याचे छोटे 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 पीस केले आहेत. आता आपण ते ग्राइंड करणार आहोत, तर मी मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर करते आहे. त्यात 4 चमचे पिठी साखर ऍड करते आहे. त्यानंतर हे मिश्रण आपलं चांगल्यापैकी मिक्स होण्यासाठी मी थोडं अर्धा कप दूध ऍड करते याच्यात. ग्राइंड करून घ्यायचे आहे. आपल्याला हे अशा पद्धतीने ग्राइंड करायचे आहे, एकदम बारीक. तुम्ही पाहू शकता. आता आपण हे गॅसवर कढई ठेवून फ्राय करून घेणार आहोत तूप टाकून. कढई गरम झाली की आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि आपल्याला हे खोबऱ्याचं मिश्रण भाजून घ्यायचे आहे चांगल्या पद्धतीने. चला तर मग आपण हे मिश्रण टाकूया. तुम्ही जर हे मिश्रण आपल्याला हे छानपैकी भाजायचे आहे. जर तुम्हाला हे मिश्रण थोडं दाटसर वाटत असेल तर तुम्ही 1 ते 2 चमचे दूध ऍड करू शकता, पण मी नाही ऍड करत आहे दूध. तुम्ही पाहू शकता आपलं हे नारळाचं मिश्रण किती छान पद्धतीने भाजले गेले आहे. तर आता आपण यामध्ये मी आंब्याची प्युरी केलेली आहे ती ऍड करायची आपल्याला 4 चमचे. आता आपण हे पुन्हा मिक्स करतो आहोत छान. आता आपण या मिश्रणात 4 चमचे मिल्क पावडर ऍड करणार आहोत. यामुळे त्या पदार्थाला खूप छान चव येते. तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे. आपल्याला हे छान घट्ट करून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही आपल्याला हे मिश्रण अशा पद्धतीने घट्ट करायचे आहे. आता आपण हे काचेच्या बाउलमध्ये ट्रान्सफर करणार आहोत. आता या भांड्याला ग्रीस करून घेणार आहोत. आपलं आंब्याचं मिश्रण यामध्ये टाकतो आहोत.
आता आपण यावर ड्रायफ्रुट्स टाकून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही, मी अशा तऱ्हेने आंब्याची बर्फी बनवली आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान आहे. बनवायला पण एकदम साधी सोपी आहे आणि खायला तर एकदम टेस्टी. तुम्ही नक्की माझा व्हिडिओ पूर्ण बघा फ्रेंड्स, स्किप न करता. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.